नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवरती. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की कॉमर्स विद्यार्थ्यावरती कशा पद्धतीने अन्याय होत आहे. जे नवीन 5 मे 2026चा जो जी आर आलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती जी दिलेली आहे ती MPSC मार्फत इथून पुढे जी भरती प्रक्रिया होणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे. हा जी आर वगैरे तुम्ही पाहिला असेल. याच्यावरती आपण जे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत ते कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना वरती कशा पद्धतीने अन्याय होत आहे, कारण त्यांच्या सेवा प्रवेश नियम असतील किंवा त्यांची जी एज्युकेशनल पात्रता आहे ते पूर्णपणे सरकारनं बदललेले ह्या जी आरनुसार. आणि फक्त कॉमर्समध्ये जे विद्यार्थी आहेत जसं की सहाय्यक संचालक म्हणून पद होतं ते की कॉमर्स फॅकल्टी ज्याच्यामध्ये असेल की BCom ग्रॅज्युएशन झालेलं असेल, त्याच्यानंतर MCom झालेलं असेल, MBA केलेलं असेल, CA झालेलं असेल किंवा CMA झालेलं असेल, असे विद्यार्थी ह्या पोस्टसाठी इलिजिबल होते. आणि याच्यामध्ये सरकारनं आणि अजून नवीन पदंसुद्धा कॉमर्ससाठी जे ॲड केलेले आहेत त्याच्यासाठी सुद्धा कोणती पात्रता ठेवली आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ खूप काळजीपूर्वक बघायचा आहे आणि मी ज्या गोष्टी सांगत आहे त्या गोष्टीसुद्धा व्यवस्थित नीट ऐका, जेणेकरून जो विद्यार्थी कॉमर्सचे आहेत, फक्त कॉमर्सचे म्हणून नाही तर बाकीचे फॅकल्टी जे इंजिनिअरिंगचे असतील, त्याच्यानंतर लॉचे असतील, बाकीचे जे विद्यार्थी असतील ज्या फॅकल्टीचे त्यांच्यावरती हा अशा पद्धतीनं अन्याय झाला नाही पाहिजे. तर थोडक्यात आपण माहिती बघणार आहोत की नवीन पदं कोणती ॲड केलेली आहेत राज्यसेवेमध्ये आणि त्याच्यामध्ये सेवा प्रवेश नियमामध्ये कोणत्या पद्धतीचा बदल करण्यात आलेले जे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. इथं बघू शकता तुम्ही की या पदाविषयी जे की लेखापद आहे ते बघू शकता तुम्ही. याच्यावर पूर्वीच मी व्हिडिओ बनवला होता पूर्वीच व्हिडिओ बनवला होता, परंतु याच्यावर अभ्यास बी करणं गरजेचं असते आणि एकंदरीत ह्याचा अभ्यास केल्यानंतर या गोष्टी जाणवल्या की इथं बघू शकता हे जे पद आहे वित्त विभागामध्ये सहाय्यक संचालक, याच्यामध्ये पूर्वीची जी पात्रता होती ती जे कॉमर्सचे विद्यार्थी असतील, चार्टर्ड अकाउंटंट असतील, त्याच्यानंतर MBA केलेले विद्यार्थी असतील ज्याने की 3, 4, 5 वर्षे दिलेले असतात त्यांच्यासाठी इथं बघू शकते फक्त यांनी ग्रॅज्युएशन केलेले आहे. हा खूप सर्वात मोठा अन्याय, कारण हे पद जे आहे ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी होती. असे विद्यार्थी जे की अकाउंटशी रिलेटेड असतील, ओके, जे की कर संकलनामध्ये यांचा खूप मोठा वाटा असतो, असे जे पद आहेत ते सरकारनं कोणत्या पद्धतीनं भरण्याचा विचार केलेला आहे, फक्त यांनी ग्रॅज्युएशन, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पद बघू शकता तुम्ही की हे पण वित्त विभाग लेखाधिकारी समथिंग याच्या 232 का 237 जागा ह्या गेलेल्या आहेत असा अंदाज आहे. हे पद बघू शकता पूर्वी की MBA असेल, त्याच्यानंतर कॉमर्स असेल, चार्टर्ड अकाउंटिंग, आणि आता काय केलेलं आहे तर यांनी ग्रॅज्युएशन केलं. हा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा आणि हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये निवेदनं देण्यात चालू आहेत आणि याचा पाठपुरावा पण चालू आहे. याची सरकारला विनंती आहे की याच्यामध्ये खूप बदल करणं गरजेचं आहे, कारण हा पूर्णपणे कॉमर्सच्या विद्यार्थ्यावर खूप मोठा अन्याय आहे. कारण हे पद सोडले तर बाकी कुठलेच कॉमर्ससाठी पदं हे महाराष्ट्र शासनाच्या भरतीमध्ये नाहीत. काही जर लिमिटेड सोडले तर त्याच्यामध्ये मग त्याला अर्थ उरत नाही. जर तुम्ही BComची ग्रॅज्युएशन करत आहात, MCom करत आहात, MBA करतो, कोण CA करतो, CA केल्यानंतर इंटर्नशिप करतो, 4-4, 5-5 वर्षाचा अनुभव त्याच्यापाशी असतो, ह्या विद्यार्थ्यांनी नेमकं जायचं कुठे ह्याचा पण सरकारनं विचार करणं गरजेचं आहे. नसेल तर याचं उत्तर तर निदान सरकारला द्यायचं आहे. आणि याच्यानंतर आता हे 2 पदं तर झाले, त्याच्यानंतर अकाउंट रिलेशन म्हणजे आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. तुम्हाला दररोज व्हिडिओ मी देणारच आहे की कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे त्या विद्यार्थ्यांचे कशाप्रकारे पिळवणूक होते थोडक्यात, कारण ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असतं विद्यार्थ्यांनी, 4-4, 5-5 वर्षे घालवले असतात. हे खूप चुकीचं आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकते की नव्यानं पद जे की कॉमर्सचं पद होतं ते नव्यानं समाविष्ट केलेलं पद इथं बघू शकता. आपण या व्यतिरिक्त संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत. इथं बघू शकता नव्यानं समाविष्ट केलेले हे 2 पद आहेत. सहकार विभागातील पद आहेत. मागाचे पद होते ते कॉमर्स म्हणजे वित्त विभागातील होते. हे सहकार विभागाचे आहेत, क्लास 1, क्लास 2, ओके. इथं बघू शकता विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था लेखापरीक्षक हे जे पद होतं ते पहिलं याच्या जाहिरात वगैरे कधी दिसली नाही. जर आली असेल तर पद हे सरसेवेमार्फत भरलं असणार आहे. आणि इथं बघू शकता की याची ग्रॅज्युएशन पात्रता होती, याची पूर्वी बघू शकता तुम्ही अकाउंट रिलेटेड माहिती होती. त्याच्यानंतर एखादा विद्यार्थी BCom झालेला असेल, चार्टर्ड अकाउंटंट असेल, त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये त्याचा अनुभव असेल वगैरे, अशा पद्धतीत विद्यार्थी इथलं घेत होते. हे क्लास 1चं पद आहे, गॅजेटेड राज्यसेवेमधून भरल्यात येतं. आणि इथं बघू शकतो की आता काय केलं तर यांनी ग्रॅज्युएशन. हा खूप मोठा अन्याय आहे विद्यार्थ्यांवरती, फक्त कॉमर्स विद्यार्थ्यांवरती होणारा हा अन्याय आहे. त्याच्यानंतर इथं नव्यानं समावेश झालेले हे पण बघू शकतो विशेष लेखा परिषद, हेच पद आहे पण क्लास 2चं पद आहे, गॅजेटेड पद आहे, म्हणजे राज्यपात्रित पद आहे. इथं बघू शकता पहिलं चार्टर्ड अकाउंटंट असेल किंवा इथं सेवा प्रवेश नियमामध्ये इथं बघू शकता की तुम्ही कशा पद्धतीने बदल करण्यात आलेले आहेत. इथं बघू शकता की जे विद्यार्थी होता की चार्टर्ड अकाउंटिंग असेल,
किंवा त्याच्यानंतर डिग्री वगैरे कॉमर्सची डिग्री घेतलेली आहे, स्पेशल त्यांनी कॉमर्स घेतलं असतं, MCOM केलेलं असतं, त्याच्यानंतर MBA केलेलं असतं. आणि इथं बघू शकता तुम्ही, बघू शकता व्यवस्थित बघा तुम्ही, एनी ग्रॅज्युएशन, बॅचलर एज्युकेशन डिग्री इन एनी स्ट्रीम एक्सपिरियन्स वगैरे काही नाही इथं खाली बघू शकता ह्याच्यामध्ये. ओके, नॉट रिक्वायर्ड. आणि त्याच्यानंतर हे पण पद बघू शकता, नव्यानं समाविष्ट करण्यात आलेले हे सहाय्यक लेखा अधिकारी. ह्याच्यामध्येच तुम्ही बघू शकता, व्यवस्थित माहिती बघायची आहे सरकारनं नेमकं कोणत्या पद्धतीचा विचार केलेला आहे. खरंच विद्यार्थ्यांना खूप मोठा अन्याय होतो आहे. आणि इथं बघू शकता, जर सरकारचं बोलणं असेल की जागा भेटत नाही, तर स्वतंत्र केडर तयार करायचं आहे, ज्या पद्धतीनं बाकीच्या पदासाठी होतं. वनसेवा असेल, स्वतंत्र केडर आहे, स्वतंत्र पूर्व परीक्षा म्हणजे एकत्रित पूर्व परीक्षा होती, स्वतंत्र कट ऑफ लागतो, स्वतंत्र मुख्य परीक्षा होती. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगची असेल, अभियांत्रिकीवाले असतील, कॉम्प्युटरवाले असतील, यांचीसुद्धा स्वतंत्र परीक्षा होते. कॉमर्स विभागाची सुद्धा स्वतंत्र परीक्षा पूर्व परीक्षा नाही, परंतु मुख्य परीक्षा स्वतंत्र घेण्यात यावी. त्यांचे अकाउंट्स रिलेटेड जे सिलेबस असेल, 400 मार्क असेल किंवा तुम्हाला जेवढे ठेवायचे तेवढं सुद्धा ठेवून तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता, परंतु स्वातंत्र्य कट ऑफ लावणं खूप गरजेचं आहे. आणि इथं बघू शकता की कॉमर्स असेल, त्याच्यानंतर इथं क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता की कॉमर्स रिलेटेड आहे, चार्टर्ड अकाउंटंट म्हणून. आणि आता काय केलेलं आहे, तर फक्त एनी ग्रॅज्युएशनचा विद्यार्थी या पोस्टसाठी एलिजिबल होईल. तर मला सांगायचं सरकारला एक विनंती आहे, हे बाकीचे पद जे आहेत ते बघू शकता तुम्ही, एनी ग्रॅज्युएशन वगैरे केले. अजून एक पद इथं बघू शकता, हे नाही, हे दुसरे पद आहे. आपण थोडक्यात माहिती देणार आहोत. कॉमर्स विद्यार्थ्यावर अन्याय होता कामा नाही, याच्यामध्ये दुबार विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येक जिल्ह्याला जे विद्यार्थी कॉमर्सचे आहेत त्यांनी निवेदन देणं गरजेचं आहे. ओके. आणि ह्या संदर्भात आपण व्हिडिओ पण बनवणार आहोत की वर्तमानपत्रामध्ये देखील याची बातम्या वगैरे आलेल्या आहेत. ओके, याचा पण आपण सेपरेट व्हिडिओ बनवूयाच. परंतु एक विनंती आहे, जे विद्यार्थी कॉमर्स माझ्याच्यानं म्हणजे कोणी तर दुसरं करेल किंवा बघून घेतील असा विचार नका करू, कारण एकदा सेवा प्रवेश नियमामध्ये बदल झाला की त्याच्यानंतर 10, 15, 20 वर्ष तर बदल होत नसतो. त्याच्यामुळे 20 तारखेपर्यंत 20 मेपर्यंत पुनर्विचार करायची सरकारनं त्या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे, तिथं पुनर्विचार करतील. जर तुम्ही यासाठी जर निवेदन वगैरे दिली, कलेक्टर ऑफिस असेल किंवा आपले जे विभाग असतील, वित्त विभागाची संदर्भात नगर परिषद विभाग असेल, इथं जे लेखापाल वगैरे जे पद आहेत, इथं तुम्ही जे मुख्याधिकारी असतील किंवा कलेक्टर असतील किंवा जिथं तुमचे लोकप्रतिनिधी असतील, खासदार आमदार, इथं तुम्ही निवेदन देणं गरजेचं आहे. एक विद्यार्थी, कॉमर्सचा विद्यार्थी ज्यानं की 4-5 वर्ष ग्रॅज्युएशन केलेले, 5-5, 6-6 वर्ष लागतं CA कंप्लीट करायला. आणि अशा पद्धतीनं सरकार जर निर्णय बदलत असेल तर खूप मोठा हा विद्यार्थी अन्याय आहे. आणि अजून एक विनंती की सरकार बोलते की आमच्याकडे विद्यार्थी येत नाहीत, कॉमर्सचे विद्यार्थी येत नाहीत. तर आम्हाला एक विनंती आहे, आम्ही तुम्हाला एक विनंती करतो की कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा सेपरेट कट ऑफ लावायचा आहे पूर्व परीक्षेचा. आम्ही पाहू की कशा पद्धतीने पोरं येत नाहीत. मागं नगर परिषदेमध्ये जी कॉमर्ससाठी जे पदं स्पेसिफिक आहेत लेखापरीक्षक म्हणून, त्याच्यामध्ये 30 ते 35 हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि 257 का 58 जागा होत्या. विचार करायचे किती पट विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते, याची खूप नोंद घेणं गरजेचं आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर. ओके. आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा सपोर्ट करणं गरजेचं आहे. टेलिग्राम चॅनलला प्रवीण कडसर म्हणून आहेत, तुम्ही तिथं मी याची लिंक पण देतो टेलिग्राम चॅनलची, प्रवीण सरांची. आणि ते ज्या पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन करतील त्या पद्धतीनं तुम्ही आपापल्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसला निवेदन वगैरे द्यायचे आहेत आणि सपोर्ट करायचा आहे. जर सपोर्ट केला तरच सेवा प्रवेश नियमामध्ये बदल होईल. उद्याच्याला जे आपण ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने थोडक्यात आता जिथं आपल्यावर अन्याय होतो तिथे मी थोडक्यात व्हिडिओ बनवणार आहेत. एक 2 दिवसाच्या गॅपनं मी व्हिडिओ बनवणारच आहे. ओके. मागच्या 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे. राज्यसेवेमध्ये सर्वात मोठं पद जे सहाय्यक संचालक आहे, फक्त कॉमर्ससाठी एलिजिबल व्हायला पाहिजे. ओके. तर अशा पद्धतीनं चॅनलला सपोर्ट करत आहात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.